नांदेड़ के कदीम मोंढे में वाक़ शास्त्री मार्केट की एक दुकान में चोरी की वारदात पेश आई। नांदेड़ में चोरी की वारदात में इजाफा देखा जा रहा है। शास्त्री मार्केट में वाक़ श्रीराम साड़ी सेंटर में चोरों ने नकद रकम के साथ कपड़े भी चुरा लिए। मामूल के मुताबिक दुकान मालिक ने सुबह अपनी दुकान खोली, लेकिन इन्हें दुकान में एक टीन कटा हुआ दिखाई दिया। जिसके बाद इन्होंने दुकान का जायजा लिया तो इन्हें पता चला कि दुकान में मौजूद नकद 40,000 रुपए की रकम और कुछ नए कपड़े चोरी कर लिए गए हैं। इस मौके पर इतवारा पुलिस को इसकी इत्तला दी गई। पुलिस ने डॉग स्क्वाड की मदद से जाए हादसे का जायजा लिया। साड़ी सेंटर में नस्ब सीसीटीवी कैमरे में चोरी की सारी वारदात कैद हो गई है। चोरों के चेहरे पर नकाब बंधा हुआ था। इतवारा पुलिस स्टेशन के पुलिस इंस्पेक्टर साहिबराव नरवारे इस मामले की तहकीकात कर रहे हैं। कदीम मोंढे के करीब शास्त्री मार्केट की इस चोरी की वारदात के बाद दुकान मालिकिन में डर और खौफ का माहौल पैदा हो गया है। मोंढा इलाके में 2 दिन कबल ही चोरी की एक वारदात वकूपजीर हो चुकी है। पुलिस की नाअहली पर सवाल खड़ा करते हुए इलाके के दुकान मालिकिन ने कुछ वक्त के लिए अपनी दुकानें बंद की और पुलिस के खिलाफ एहतजाज किया। माझं नाव श्रीराम दायमा आहे आणि माझ्या फर्मचं नाव श्रीराम साडी कलेक्शन आहे आणि माझ्या दुकानात रात्री चोरी झाली। सकाळी आल्याबरोबर मी बघितलो तर पूर्ण खोललेलं दिसलं। मला बाजूच्या दुकानदारांनी सांगितले की वरून पत्रावरून माणसं आलेले आहेत, माझ्या बी दुकानामध्ये चोरी झालेली आहे। मग मी दुकान उघडून बघितलं तर माझ्या इथं चोरी झालेली निदर्शनास आल्यानंतर मी पोलीसवाल्यांना फोन करून बोलवलं। जवळपास माझ्या इथं मालसुद्धा चोरी झालेला आहे। 27-28 हजार रुपये जवळपास कॅश होती, ती बी सुद्धा गेलेली आहे। चोरांनी पुतल्यावरचे शर्ट गिट काढून आरामशीर पाहत बसलेत आणि मालाचे बी इकडं तिकडं फेरफार केलेली दिसून आलेली आहे। वरच्या 3ऱ्या मजल्यावर सुद्धा नऊवारचे याचे प्रिंटेड साड्या फेकलेले आहेत। वर बी माल काही चोरी झाल्यासारखं दिसत आहे। हा निदर्शनात आलेले आहे। सीसी कॅमेरे माझे रात्रीसुद्धा चालू आहेत, कंट्रोलजवळ आलेले हे दिसत आहे। श्रीराम साडी सेंटर येथे अज्ञात चोरट्यांनी वर छतावर जाऊन पत्रा कट करून आतमध्ये प्रवेश करून आतमध्ये जे काउंटर असते कॅशियर, त्या काउंटरमधले पैसे त्यानं चोरून नेले, अशी घटना घडलेली आहे। तर आम्ही पोलीस वर आता आजपासून वर जे छतावर आम्ही फिक्स पॉईंट लावणार आहे, 3 तरी फिक्स पॉईंट लावणार आहे आणि DB पथक आणि आम्ही स्वतः त्या भागात रात्री पेट्रोलिंग करत आहे। चोरट्याचे एकच मोडस आहे की वरती छतावर जाऊन पत्रा कट करून आतमध्ये प्रवेश करणे आणि कॅशियरमध्ये म्हणजे कॅश ठेवलेली असेल काउंटरमध्ये ती कॅश घेऊन जाणे, असं मोडस असल्यामुळं आम्ही जे संशयित आरोपी चेक करत आहोत व बारकाईने लक्ष ठेवून गुन्ह्याचा तपास करत आहोत। तरी 8 दिवसापासून चोरी होत आहे, याच्या अगोदर एक चोरी झालेली आहे, पण आम्ही सर्व छतावर व भागामध्ये पेट्रोलिंग लावून त्या चोरीचा छडा लावणार आहे।